Hello everyone. We had started NDPS Act 1985. We all know it is introduced in Lok Sabha on 23rd August 1985. Then after that it was passed in the Parliament on 16 September 1985, and this was regularly लागू झाला हा act in the on the date 14 November 1985, and these main objectives of this act is to make the stronger provisions against the criminals, to take the strict actions. In that we had seen that is objectives of the act, how this act was evolved. Then we had seen the different definitions under that. All these definitions are very important. That is, addict means it is a dependence, person is dependent, person becomes habitual to particular thing. Then we had seen the definitions of the cannabis. Then in that, after that we had seen coca derivative. Coca leaf means what? Definition of manufactured drug, medicinal cannabis. Then we had seen the definition of narcotic drugs, opium derivatives. These are the medicinal and prepared opium, poppy straw, psychotropic substances. Then in that we had seen what is the narcotic commissioner. It is narcotic commissioner, it is appointed under the section 5. Okay, section 5, it's very important. If MCQ type questions are asked, it's a section 5. Then we had seen what is meant by illicit traffic. Illicit traffic means what? की ह्या प्रोव्हिजनमध्ये की असे भरपूर लोक इन्वॉल्व होते की ज्यांच्याजवळ कोणतं लायसन नव्हतं. ते काय करायचे, ह्याचा म्हणजे मेडिसिनल ओपियम असेल, पॉपी स्ट्रॉ असेल, स्वतःच्या फार्म करायचे, स्वतःच्या शेतामध्ये पिकवायचे जरी त्यांच्याकडे लायसन नसलं तरी. स्मगलिंग करायचे की धमकी द्यायचे लोकांना, ड्रगचा सेल करायचे, कॉलेजेसमध्ये जाऊन गांजा, चरस, भांग आहेत हे सप्लाय करायचे. सो हे सगळं हे जे सगळं इलिगल काम असतं त्याला इलिसिट ट्रॅफिक बोलतात. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या अंतर्गत मग काय आले, ते प्रिव्हेंट करण्यासाठी प्रोव्हिजन्स आल्या. ओके, सो दीज ऑफिसर्स, देन प्रोहिबिशन, कंट्रोल, देन दीज आर द पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. मीन्स सेंट्रल गव्हर्नमेंट जे काही आहे, केंद्र सरकारने ह्याच्यावरती लादलेले जे काही निर्बंध आहेत, दॅट वी हॅड सीन इन दी प्रिव्हियस क्लास. सो इन टुडेज क्लास वी विल स्टार्ट न्यू पॉइंट फ्रॉम दिस चॅप्टर. दॅट इज बोथ पॉइंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. पॉवर ऑफ दी स्टेट गव्हर्नमेंट टू परमिट, रेग्युलेट अँड कंट्रोल अँड ऑफेन्सेस अँड पेनल्टीज अंडर दी ॲक्ट, दॅट वी विल सी टुडे. सो सिमिलरली ॲज पर द सेंट्रल गव्हर्नमेंटने ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत ॲक्टमध्ये, सो त्याच्या कायद्यांचं उल्लंघन होऊ नये यासाठी. तसंच स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकारने सुद्धा काय केलेले आहेत की काही निर्बंध घातलेले आहेत. सो इट इज कम्स अंडर द चॅप्टर 3 सेक्शन 10. मीन्स NDPS हा ॲक्ट हा जो काही आहे त्या NDPS ॲक्टमधला हा चॅप्टर 3 आहे आणि त्याचं सेक्शन अंडर दी सेक्शन कम्स अंडर 10 सेक्शनच्या अंडर हे येतात जे काही रूल्स आहेत ते. सो स्टेट गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, कशावरती निर्बंध घातलेले आहेत, टू परमिट, रेग्युलेट, दॅट इज पॉपी स्ट्रॉ हे जे काही प्लांट आहे, दॅट वी हॅड सीन डेफिनेशनमध्ये आपण पॉपी स्ट्रॉ बघितलेलं आहे. सो पॉपी स्ट्रॉच्या सेलवरती, परचेसवरती, त्याच्या कन्झम्पशनवरती, ते कन्झ्युम करण्यावरती, ते घेण्यावरती, त्याच्या युजेसबद्दल, वेअर हाऊसिंग, त्याचा स्टॉक करून ठेवणं, स्टोरेज करून ठेवणं. त्याच्यानंतर मग पॉपी स्ट्रॉचं एक्सपोर्ट, त्याच्यामध्ये दोन्ही आहे की एक्सपोर्ट इंटरस्टेट आहे आणि इम्पोर्टसुद्धा आहे, इम्पोर्ट इंटरस्टेट. देन त्याचं ट्रान्सपोर्ट, देन त्याचं पजेशन असणं म्हणजे त्याचा मालकी हक्क असणं किंवा ते स्वतःच्या ताब्यात असणं, कोणाच्याही ताब्यात असणं. सो हे जे पर्टिक्युलर पॉपी स्ट्रॉ जे काही प्लांट आहे त्या पॉपी स्ट्रॉच्या पजेशनवरती, त्याच्या यूजवरती, ट्रान्सपोर्टवरती, इम्पोर्ट एक्सपोर्टवरती, सेलवरती, परचेसवरती काय केलेले आहेत तर स्टेट गव्हर्नमेंटने निर्बंध घातलेले आहेत. देन नेक्स्ट हे झालं पॉपी स्ट्रॉचं. सो हे सिम्पल मीन्स
जसे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मध्ये तुम्ही हे बघितलेले, हे कॉमन पॅरामीटर्स असतात. ट्रान्सपोर्ट, पोझेशन, इम्पोर्ट इंटरस्टेट किंवा एक्सपोर्ट इंटरस्टेट, देन सेल परचेस, सेम पॅरामीटर्स असतात. तसेच सेम पॅरामीटर्स दुसरं प्लांट आहे, की दुसरं प्लांट कुठचं आहे, ओपीएम प्लांट आहे. पहिलं आपण बघितलं पॉपी स्ट्रॉच्या ह्याच्यावरती निर्बंध घातलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे ते काय आहे, ओपीएम आहे. सो सिमिलरली ओपीएमवरती पण काय केलेले गेलेले आहेत, तर निर्बंध घातले गेलेले आहेत. मीन्स त्याच्या ट्रान्सपोर्टवरती, पोझेशनवर, सेलवरती, त्याचं इम्पोर्ट, इंटरस्टेट इम्पोर्ट असेल, एक्सपोर्ट आहे इंटरस्टेट, त्याचा सेल, परचेस आहे, कन्झम्शन आहे, अँड यूज ऑफ दॅट ओपीएम. सो त्याच्यावरती काय केलेले आहे, त्याच्या यूजवरती निर्बंध घातले गेलेले आहेत. हे झालं. देन सेकंड, द कल्टिवेशन ऑफ ॲनी कॅनाबीज प्लांट. म्हणजे कल्टिवेशन, कॅनाबीज प्लांट आहे. आता कॅनाबीजमध्ये आता आपण बघितलं त्याच्यामध्ये चरस, भांग येतात आणि गांजा येतात त्याच्यापासून, सीडपासून, फ्रूटपासून. ते काय केलेलं असतं, ऑप्टेन केलेलं असतं. मीन्स भांग इज ऑप्टेन फ्रॉम दी लीफ ऑफ द प्लांट. देन दिज मीन्स फ्लॉवर जे काही आहेत त्या प्लांटचे, दॅट यूज एज अ गांजा, आणि ते मोर स्ट्रॉंग असतात, जास्त नशा प्रोड्यूस करत असतात ते. अँड फ्रूट मीन्स फ्रॉम द फ्रूट फ्रॉम लॅटेक्स दॅट चरस इज ऑप्टेन, चरस ऑप्टेन होते. सो जे कल्टिवेशन आहे कॅनाबीस प्लांटचं, सो त्याच्यामध्ये त्याच्या प्रोडक्शनवरती, त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगवरती, त्याच्या ट्रान्सपोर्टवर, त्याच्या पोझेशनवर, देन इम्पोर्ट एक्सपोर्टवरती, देन बोथ इम्पोर्ट इंटरस्टेट अँड एक्सपोर्ट इंटरस्टेट, देन त्याच्या सेलवर, परचेसवरती, यूजवर, कन्झम्शन. बट इथे एक्सक्लूड काय केलेले आहेत, चरस हे जे प्लांट आहे त्या चरस प्लांटला ह्याच्यामधून गाळण्यात आलेलं आहे. मीन्स कल्टिवेशन कॅनाबीस प्लांटचं करायचं, ओके, बट त्याचं काय आहे, त्याच्यावरती कशावर निर्बंध घातलेले आहेत स्टेट गव्हर्नमेंटने, तर त्याच्या प्रोडक्शनवर, ट्रान्सपोर्ट, पोझेशन, इम्पोर्ट, एक्सपोर्ट, परचेस, सेल, त्याच्यावरती काय घातलेले आहेत, तर निर्बंध घातलेले आहेत. मीन्स कोणीही व्यक्ती स्वतःच्या शेतामध्ये हे कॅनाबीस प्लांट आहे, हे त्याच्याकडे लायसन्स असल्याशिवाय, सेंट्रल गव्हर्नमेंटने मान्यता दिलेली असल्याशिवाय, सेंट्रल गव्हर्नमेंटने जर मान्यता दिलेली नसेल तर ते स्वतःच्या शेतामध्ये ते काय करत नाही, ते प्लांट आहे ते उगवू शकत नाही. त्याची शेती जी काही म्हणतो आपण ती करू शकत नाहीत. मीन्स ह्याच्यावरती स्टेट गव्हर्नमेंटने, बट इथे एक्सक्लूड काय केलेलं आहे, चरस प्लांटला एक्सक्लूड केलेलं आहे. सी टू कीप इन माइंड, दीज आर व्हेरी सिम्पल. दीज कॉमन पॅरामीटर्स, पोझेशन, ट्रान्सपोर्ट, परचेस, सेल, कन्झम्शन, देन इम्पोर्ट, एक्सपोर्ट, इंटरस्टेट, दॅट यू हॅव टू कीप ओनली इन माइंड. प्लांटची नावं जी काही आहेत ती चेंज होत आहेत. पॉपी स्ट्रॉ आहे, ओपीएम आहे, आणि थर्ड जे काही आहे हे कॅनाबीस प्लांट आहे, बट चरस इज एक्सक्लुडेड. सो हे 3 प्लांट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे, आणि दिस बाकीचे जे आहेत हे कॉमन पॅरामीटर्स आहेत, ओके. अँड मेनी टाइम्स यू हॅव गॉन थ्रू दॅट. So these are the powers which are made by the state government to permit, control and regulate, okay. And it is comes under the section 10 under chapter 3 of this act. So this is about the power of the state government to permit, control and regulate. Then these means say cultivation, export, it is done only on the behalf of central government. मीन्स हे जे नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहेत त्याचं कल्टिवेशन असेल, एक्सपोर्ट जे काही असेल ते कंट्रोल कोण करतं, तर स्टेट गव्हर्नमेंट कंट्रोल करतं. देन जो सेल आहे ओपीएमचा, सो सेल ऑफ द ओपीएम टू स्टेट गव्हर्नमेंट कॅन बी मेड ओनली फॉर दी गव्हर्नमेंट ओपीएम फॅक्टरी. दॅट वी हॅड सीन इन ऑल्सो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॉईंटमध्ये पण बघितलं की ओपीएम जर सेंट्रल गव्हर्नमेंटला हवं, ओपीएम जर कोणाला हवं असेल, स्टेट गव्हर्नमेंटला जर काही हवं असेल, तर त्याचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग आहे किंवा त्याचा सेल जो काही आहे तो गव्हर्नमेंट ओपीएम फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीसाठीच केला जातो. देन त्याचं कल्टिवेशन, एक्सपोर्ट, इट इज डन ओनली ऑन बिहाफ ऑफ दी सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीनेच त्याचं कल्टिवेशन, एक्सपोर्ट जे काही आहे हे केलं जातं. सो दीज आर दी पॉवर ऑफ दी स्टेट गव्हर्नमेंट टू परमिट, कंट्रोल अँड रेग्युलेट, ओके. सो देन आफ्टर दॅट
next we will see the offenses and penalties, okay, under this act. So there is a punishment for the contravention. contravention म्हणजे काय, कायद्याचं जर उल्लंघन कोणी करत असेल. ओके, सो राईट नाव दिस सिच्युएशन इज गोइंग, इफ यू नॉट वियर द मास्क, okay, then you have to pay the fine of 300 rupees. If you are similarly, another is if you are driving a vehicle and if you don't have the license, then you have to pay the fine. Okay, that is rule is what, rule काय आहे, if you driving bike then there must be a license, you should carry license with you. ओके, दिस इज हा काय आहे, नियम आहे आपल्या सरकारने घातलेला. जर तुम्ही गाडी चालवताय तुमच्याकडे लायसन असलं पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन असलं पाहिजे. जर तुमच्याकडे लायसन नाही आहे तर काय आहे, तुम्ही कायद्याचं काय केलं, त्या उल्लंघन केलेलं आहे. सो सिमिलरली हिअर इज अ कॉन्ट्राव्हेन्शन, म्हणजे काय, पॉपी स्ट्रॉ जे काही आहे. सो पॉपी स्ट्रॉच्या बाबतीतमध्ये ज्याचं म्हणजे कोणी काय करत असेल, त्याचं कोणी शेती करत असेल, ट्रान्सपोर्ट करत असेल, इम्पोर्ट करत असेल. ओके, सो त्याच्या रिलेट संदर्भात आहे. तर काय आहे ते आपण बघूया. सो हू एवर इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट, ओके, म्हणजे कोणीही काय करत असेल की ह्या ॲक्टमध्ये सांगितलेल्या ज्या ज्या काही तरतुदी आहेत, ह्या कायद्याअंतर्गत सांगितलेल्या ज्या ज्या काही तरतुदी आहेत त्याचं उल्लंघन जर करत असेल, रूल ब्रेक करत असेल, ओके, सो ऑर्डर मेड और कंडिशन ऑफ अ लायसन ग्रँटेड देअर अंडर, ओके, इफ ही produces, possesses, transport, import, interstate, purchase, sell, or omits to warehouse poppy straw, okay, or removes or does any act in respect of warehouse poppy straw shall be punishable. म्हणजे काय, पॉपी स्ट्रॉ हे जे काही प्लांट आहे, ह्या पॉपी स्ट्रॉच्या बाबतीत जर कोणी उल्लंघन करत असेल, त्याचं काय करत असेल, त्याचं मीन्स जर तुमच्याकडे लायसन नाही आहे तर तुम्ही त्याचा सेल करताय, परचेस करताय, त्याचं स्टोरेज करून ठेवत असेल तर त्या व्यक्तीला काय होते, तर पनिशमेंट होत असते. मीन्स ह्या सेंटेन्स जे काही आहे और दिस पॅराग्राफ राईट नाऊ यू आर सीइंग ऑन द स्क्रीन. सो सिम्पल मिनिंग इज दॅट इफ यू आर कॉन्ट्राव्हेन्शन म्हणजे काय, तुम्ही काय करत असाल, त्याच्यामध्ये काही उल्लंघन करत असाल, ओके, जे काही सांगितलेलं आहे पॉपी स्ट्रॉच्या बाबतीत, जे काही सांगितलेलं आहे की त्याचा तुमच्याकडे लायसन असेल तरच तुम्ही त्याचं ट्रान्सपोर्ट जो काही आहे ते करू शकता. ओके, जर तुमच्याकडे लायसन नाही आहे, तुम्ही त्याचं स्टोरेज करून ठेवत असाल, सो दॅट विल बी पनिशेबल. तर काय होणार, तुम्हाला पनिशमेंट होणार. देन आता त्याच्यामध्ये काय आहे, पॉपी स्ट्रॉच्या बाबतीमध्ये आता ठरलेले आहेत पनिशमेंट, की तुम्ही गुन्हा किती तो तीव्रतेने करताय त्याच्यावरती त्याच्या पनिशमेंट ठरलेल्या असतात. आता स्मॉल क्वांटिटी असेल, स्मॉल क्वांटिटी म्हणजे विथ स्मॉल क्वांटिटी, कमी प्रमाणामध्ये तुम्ही नंतर मग ते नेक्स्ट स्लाईडमध्ये ते टेबल दिलेलं आहे क्वांटिटीचं. सो स्मॉल क्वांटिटी मीन्स मध्ये तुम्ही त्याचं प्रोडक्शन केलेलं आहे कमी क्वांटिटीमध्ये, तर काय होणार आहे, विथ रिगरस इम्प्रिझनमेंट म्हणजे काय, सक्तीचा कारावास होणार आहे की जो 6 महिन्यापर्यंत असतो तुमचा. आणि फाईन किती असतो, 10,000 रुपीज फाईन आहे और बोथ आहे. मीन्स स्मॉल क्वांटिटीमध्ये इफ यू आर सेलिंग और परचेसिंग और एनीवेअर दॅट ट्रान्सपोर्ट, फार्मिंग अँड एनिथिंग कल्टिवेटिंग, एक्सपोर्ट ऑल्सो, इफ यू आर डुईंग इट इन अ स्मॉल क्वांटिटी, then there is a strictly imprisonment, there is a jail for the 6 months and the fine 10,000 rupees or both or any case both दोन्ही सुद्धा होऊ शकतं. ओके, इफ यू आर दॅट अबाउट दी पॉपी स्ट्रॉ, हे काय झालं, पॉपी स्ट्रॉचं झालं. देन क्वांटिटी लेसर दॅन कमर्शियल क्वांटिटी, ओके, बट ग्रेटर दॅन स्मॉल क्वांटिटी मीन्स मिडियम क्वांटिटी असेल. कमर्शियल यूज म्हणजे काय, मार्केटेड यूजसाठी, मीन्स लार्ज प्रपोर्शनमध्ये काय केलं जातं, त्याचा सेल केला जातो, दॅट इज दी वॉट, दॅट इज दी कमर्शियल क्वांटिटी. ओके, त्याला कमर्शियल क्वांटिटी असं म्हणतात.
बट आता मीन्स लार्ज कमर्शियल म्हणजे काय, मार्केटसाठी मोठ्या प्रमाणामध्ये, दॅट इज कमर्शियल क्वांटिटी. बट आता इथे काय म्हटलं आहे, क्वांटिटी लेसर दॅन कमर्शियल क्वांटिटी, म्हणजे कमर्शियल क्वांटिटीपेक्षा कमी, स्मॉल क्वांटिटीपेक्षा जास्त, असं जर असेल तर तुम्हाला काय होणार, सक्तीचा कारावास होतो फॉर दिलेल्या मुदतीसाठी, की जो 10 वर्षापर्यंतसुद्धा कारावास तो होऊ शकतो. आणि फाईन जो काही आहे, सो जास्त, खूप जास्त फाईन आहे, 1,00,000 रुपीज फाईन इज हिअर. ओके. सी पॉपी स्ट्रॉचं जर कोणी काय करत असेल, मीन्स मीडियम क्वांटिटीमध्ये, क्वांटिटी लेसर दॅन कमर्शियल क्वांटिटी बट इट इज ग्रेटर दॅन दी स्मॉल क्वांटिटी मध्ये जर कोणी परचेस, सेल किंवा काही करत असेल त्याच्या बाबतीमध्ये, म्हणजे इलिगली जर कोणी ट्रान्सपोर्ट करत असेल, सेल करत असेल, तर त्याला सक्तीचा काय होऊ शकतो, जेल होऊ शकते, सक्तीचा कारावास 10 वर्षाचा, आणि फाईन किती होऊ शकतो, तर 1,00,000 रुपीज फाईन होऊ शकतो. देन नेक्स्ट आहे कमर्शियल क्वांटिटी. ओके. सो कमर्शियल क्वांटिटीसाठी काय आहे, दॅट इज रिगरस इम्प्रिसोनमेंट फॉर 10 इयर्स. ओके. 10 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. आणि तो 10 वर्षाचा तुरुंगवास म्हणजे ह्याच्यामध्ये 10 वर्षापेक्षा कमी तुरुंगवास नसतोच. तुम्हाला काय होणार, कमीत कमी 10 वर्षाचा तुरुंगवास होणार अशा ह्याच्यामध्ये तुम्ही जर इन्व्हॉल्व असाल तर. आणि तो वाढू म्हणजे विच मे एक्सटेंड टू 20 इयर्स, 20 इयर्सपर्यंत तो काय होतो, एक्सटेंड होऊ शकतो. ओके. अँड शॅल ऑल्सो बी लायबल टू फाईन विच शॅल नॉट बी लेस दॅन 1,00,000 रुपीज. ओके. मीन्स ह्याच्या बघा, कमर्शियल क्वांटिटीमध्ये जर कोणी पॉपी स्ट्रॉचं जर काय करत असेल, सेल करत असेल, परचेस करत असेल, ट्रान्सपोर्ट करत असेल, तर काय होणार, एक म्हणजे तुरुंगवास, सक्तीचा तुरुंगवास कमीत कमी 10 वर्षाचा आहे, आणि तो जास्तीत जास्त 20 वर्षापर्यंत वाढू शकतो. आणि जो फाईन आहे हा कमीत कमी किती आहे, 1,00,000 रुपीज आहे. अँड इट मे बी एक्सटेंड और इट मे बी एक्सपांड दॅट फाईन अप टू दी 20,00,000. ओके. सॉरी 2,00,000 पर्यंत सुद्धा काय होऊ शकतो, हा फाईन जो काही आहे हा वाढू शकतो. हे कशाच्या रिलेटेड झालं, पॉपी स्ट्रॉच्या रिलेटेड झालं. हे ह्याच्यामध्ये तुम्ही क्वांटिटी काय आहे आणि त्याची जेल, हे तुम्हाला जेल तुरुंगवास किती वर्षाचा आहे आणि फाईन किती वर्षाचा आहे हे तुम्हाला व्यवस्थित इथे लक्षात ठेवायचं आहे. ह्याला आता क्वांटिटी बी जो काही आहे त्याला काय आहे, 1,00,000 खाली पण तसाच आहे, बट खाली अजून एक्सटेंड होतो, त्याच्या डबल होतो, 2,00,000 होतो, हे लक्षात ठेवायचं. मीन्स ह्याची डबल इम्प्रिसोनमेंट इथे होते खाली परत. म्हणजे पहिली इम्प्रिसोनमेंट कॉमन आहे 10 इयर्सचा जेल, पण परत ती डबल, तो जेल जी काही आहे ही जेल परत डबल 20पर्यंत होऊ शकते. आणि सिमिलरली तसंच फाईन जो काही आहे हा 1,00,000 रुपीजचा होतो, पण तो काय होतो, एक्सपांड होतो फाईन कितीपर्यंत, 2,00,000 रुपीजपर्यंत. ओके. सो हे काय झालं, कमर्शियल क्वांटिटीच्या बाबतीत झालं. सो लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवायचं, बी जी काही आहे आता ती लेस दॅन स्मॉलर आहे, ओके, मोर दॅन स्मॉलर आहे, बट लेस दॅन कमर्शियल आहे, दॅट इज ती मीडियम आहे. सो त्याला फाईन जो काही आहे तो 1,00,000 आहे, त्याच्या डबल कमर्शियल क्वांटिटीमध्ये तो एक्सपांड होतो. पहिल्यांदा सेम राहतो पण नंतर एक्सपांड होतो, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ते. ओके. हे झालं पॉपी स्ट्रॉच्या रिलेटेड. आता इथे बघा, ही क्वांटिटी इथे दिलेली आहे. स्मॉल क्वांटिटी म्हणजे काय आहे, कमर्शियल क्वांटिटीमध्ये आहे. आता आपण बघितलं पॉपी स्ट्रॉ बघितलं, इथे लास्टला बघा पॉपी स्ट्रॉ आहे. पॉपी स्ट्रॉची स्मॉल क्वांटिटी किती आहे, 1000 ग्रॅममध्ये. ओके. 1000 ग्रॅम आहे. आणि कमर्शियल क्वांटिटी किती आहे, 50 kg आहे, 50 किलोग्राम्स आहे त्याची कमर्शियल क्वांटिटी. सिमिलरली कोका डेरिव्हेटिव्हचं दिलेलं आहे. ओके. कोका लीफ दिलेला आहे, मॉर्फिन दिलेले आहे. हो, त्याच्या स्मॉल क्वांटिटी आहेत आणि काय आहेत तर कमर्शियल क्वांटिटी आहेत. देन नेक्स्ट, आता पनिशमेंट कशासाठी आहे, कोका प्लांट आणि लिव्ज. कोका प्लांट आणि लिव्ज त्याच्यासाठी, त्याच्या संदर्भात जे काही नियम सांगितलेले आहेत. सो फॉर दॅट पनिशमेंट फॉर दी कॉन्ट्राव्हेन्शन इन रिलेशन टू दी, मीन्स इफ यू आर
doing any illegal regarding this coca plant and leaves, then its fine is increased up to 1 lakh rupees. फाईन किती आहे? 1 lakh rupees आहे. आणि जेल मीन्स रिगरिस इम्प्रिसोनमेंट किती आहे? 10 years, 10 वर्षाचा तुरुंगवास आहे. आणि 1 lakh rupees काय आहे? तर फाईन आहे. इन रिलेशन टू हे काय आहे? कोका प्लांट आणि लीव्ज. देन नेक्स्ट पनिशमेंट इन रिलेशन टू नाव सी प्रिपेअर्ड ओपियमसाठी आहे. मेडिसिनल ओपियम असतं विच इज यूज फॉर दी मेडिसिनल पर्पज ओनली, अँड दिस प्रिपेअर्ड ओपियम इट इज यूज फॉर दी स्मोकिंग पर्पजेस. ओके, सो त्याच्यासाठी जर कोणी काय करत असेल, इलिगली त्याचं ट्रान्सपोर्ट करत असेल, सेल करत असेल, परचेस करत असेल, एक्सपोर्ट करत असेल, तर त्याच्यासाठी काय आहे? प्रिपेअर्ड ओपियमसाठी काय काय शिक्षा आहेत? जर स्मॉल क्वांटिटीमध्ये जर कोणी त्याचा सेल करत असेल, परचेस करत असेल, ट्रान्सपोर्ट करत असेल, तर there will be a rigorous imprisonment for the 6 months and fine is 10,000 rupees, or both can be happen, that is the jail also for the 6 months and fine both also. This is for the small quantity. Then for medium quantity साठी काय आहे? 10 years of the jail, 10 years of the imprisonment and 1 lakh rupees fine. 1 lakh rupees काय असतो? फाईन असतो. आणि जेल किती आहे? 10 yearsची. देन फॉर कमर्शियल क्वांटिटीसाठी 10 years to 20 years. कमर्शियल क्वांटिटीमध्ये जर कोणी त्याचा सेल करत असेल, परचेस करत असेल, तर काय होऊ शकतं त्याच्यामध्ये? देअर विल बी अ imprisonment for 10 years or 10 years to 20 years. 10 वर्षे ते 20 वर्षे काय होऊ शकतो? तर सक्तीचा तुरुंगवास होतो. अँड फाईन इज 1 lakh rupees to 2 lakh rupees. फाईन किती असतो? 1 lakh rupees. 1 lakh rupees हा फाईन असतो विच मे एक्सटेंड टू 2 lakh rupees, की जो 2 lakh rupees पर्यंत वाढू शकतो. सो ही पनिशमेंट कशासाठी आहे? प्रिपेअर्ड ओपियमसाठी. प्रिपेअर्ड ओपियम जे काही आहे, सो स्मॉल क्वांटिटीमध्ये प्रिपेअर्ड ओपियमचा जर कोणी काय करत असेल, सेल करत असेल, ओके, तर 6 महिन्याचं काय होते त्याला जेल होते. आणि फाईन किती आहे? 10,000 आहे किंवा बोथ. देन मीडियम ह्याच्यामध्ये जर कोणी काय करत असेल, त्याचा सेल करत असेल मीडियम क्वांटिटीमध्ये, देन 10 years, 10 yearsचा तुरुंगवास आहे. आणि फाईन 1 lakh rupees आहे. आणि कमर्शियल जर कोणी हे करत असेल, ओके, देन 10 to 20 years. 10 to 20 yearsचा काय आहे? तुरुंगवास आहे. आणि फाईन किती आहे? 1 lakh rupees to 2 lakh rupees आहे फॉर दी कमर्शियल. हे झाले प्रिपेअर्ड ओपियमच्या बाबतीत. देन नेक्स्ट जे काही आहे ते ओपियम पॉपी आणि ओपियम. सो ओपियम पॉपी आणि ओपियमच्या ह्याच्यासाठी काय पनिशमेंट आहे ती बघा. सो सेम पनिशमेंट आहे ह्याच्यासाठी. प्रिपेअर्ड ओपियमसाठी जी पनिशमेंट आहे, सो जर तुम्ही बघितलं तर सेम पनिशमेंट तुम्हाला दोघांकडेही दिसेल. ह्याला जी प्रिपेअर्ड ओपियमला जी पनिशमेंट आहे, सो ती सेम पनिशमेंट ह्याच्यासाठी आहे, ओपियम पॉपी आणि ओपियमच्या ह्याच्यासाठी, फॉर कॉन्ट्राव्हेन्शन इन रिलेशन टू दिस ओपियम पॉपी आणि ओपियम. ओके, सो दिस इज इन द चार्ट फॉर्म, सो यू कॅन रिमेंबर दिस इझिली. देन punishment for the embezzlement. Embezzlement, that is the illegal disposal of the opium by cultivator. म्हणजे कोण? की कल्टिवेटर म्हणजे कोण? की जो कोणी काय कल्टिवेट करणारा शेतकरी जो कोणी असेल, की जो काय करतोय ह्याची ओपियमची जो कोणी शेती करत असेल, फार्मिंग करत असेल, सो any cultivator who is having the license, means license to cultivate opium poppy plant, okay, on the behalf of the central government. central government ने त्याला लायसन दिलेलं आहे, परमिशन दिलेली आहे ह्याच्यासाठी. बट सपोज ही इज what he is doing, he illegally disposing that opium. तो काय करत असेल? डिस्पोज करत असेल ओपियम जे काही आहे ते त्याने प्रोड्यूस केलेलं इल्लिगली, ओके, मीन्स बेकायदेशीररित्या जर तो काय करत असेल, डिस्पोज करत असेल, तर त्याला पनिशमेंट काय होते?
10 years ही rigorous imprisonment, that is jail up to the 10 years to 20 years, 10 वर्षे ते 20 वर्षाचा त्याला सक्तीचा तुरुंगवास होतो. अँड फाईन इज 1 लाख रुपीज टू 2 लाख रुपीज, आणि फाईन किती असतो त्याला 1 लाख रुपीज टू 2 लाख रुपीज फाईन जो काही आहे हा त्याला पे करावा लागतो. दिस इज पनिशमेंट फॉर व्हॉट, इलिगल डिस्पोजल. म्हणजे फार्मर जो कोणी आहे, कल्टिवेटर जो कोणी आहे फार्मर, त्याला हे पनिशमेंट होते की सपोज त्याच्याकडे ऑथॉरिटी असते, सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याला परमिशन दिलेली असते कल्टिवेट करण्यासाठी ओपियम पॉपी जे काही आहे ते, पण तो जरी त्याला लायसनची परमिशन आहे, ऑथॉरिटी आहे, तरी तो काय करत असेल, इल्लिगली डिस्पोज करत असेल ओपियम. जे काही ओपियम प्रोड्यूस होतं ते इल्लिगली जर तो डिस्पोज करत असेल तर मग त्याला पनिशमेंट कितीची होते, 10 years to 20 yearsची काय होते, तुरुंगवास होतो. आणि फाईन 1 लाख रुपीज टू 2 लाख रुपीज. ओके, सो हायेस्ट फाईन आहेत आतापर्यंत ज्या तुम्ही सगळ्या ऑफेन्सेस अँड पेनल्टीज बघितल्यात त्याच्यामध्ये ह्याच्यासाठी नार्कोटिक ड्रग्ज, सायकोट्रोपिक सबस्टन्सेससाठी काय आहेत, सगळ्यात हायेस्ट फाईन जे काही आहे, दंड आहे तो होतो. कारण का, हे ड्रग्ज आहेत ते सगळे काय करत असतात, नशा प्रोड्यूस करत असतात. सायकोट्रोपिक सबस्टन्स, दे अल्टर द मूड, देअर इज अ बिहेवियर इन द मूड चेंजेस. ओके, मूड चेंजेस इन दिस सिच्युएशन. देन नेक्स्ट इज दी पनिशमेंट रिलेटेड टू दी कॅनाबिस प्लांट. आणि कॅनाबिस प्लांट आहे, कॅनाबिस. ओके, सो त्याच्या रिलेटेड मीन्स कॉन्ट्राव्हेन्शन रिलेटेड टू गांजा. ओके, गांजा प्लांट जो कोणी आहे त्या गांजा प्लांटचं जर सेल करत असेल, परचेस करत असेल, इम्पोर्ट करत असेल, एक्सपोर्ट करत असेल, देन ही हॅव टू पे दी फाईन ऑफ ₹50,000 रुपीज. देन फाईन किती असतो त्याच्यासाठी, 50,000 रुपीज फाईन असतो. अँड दॅट जेल, दॅट इज एम्प्रिसोनमेंट इज अ 5 years, 5 years ऑफ दी एम्प्रिसोनमेंट. जेल आहे, सक्तीचा तुरुंगवास जो काही आहे तो त्या किती असतो, 5 वर्षाचा असतो. आणि त्याचा फाईन किती भरावा लागतो त्याला, 50,000 रुपीज, 50,000 रुपये फाईन आहे हा भरावा लागतो. देन नेक्स्ट आहे ते कॉन्ट्राव्हेन्शन्स रिलेटेड टू कॅनाबिस अदर दॅन गांजा. म्हणजे गांजाशिवाय, आता पहिलं आपण बघितलं ते गांजा प्लांटशी रिलेटेड जो कोणी बिझनेस करत असेल ते, बट गांजा सोडून जे राहिलेले आहेत, चरस, भांग जे काही आहेत त्याच्यासाठी काय फाईन आहे, 1 लाख टू 2 लाख रुपीज आहे. ओके, मीन्स फॉर अदर 1 लाख टू 2 लाख रुपीज आहे चरससाठी, देन भांगसाठी. देन एम्प्रिसोनमेंट, दॅट इज जेल किती आहे, 10 to 20 years. हे सो 10 to 20 years ऑफ दी जेल. अँड जेल दॅट इज एम्प्रिसोनमेंट 10 to 20 years. अँड फाईन इज दी 1 लाख टू 2 लाख रुपीज. फाईन किती होणार, दंड किती होणार, 1 लाख रुपये ते 2 लाख रुपयाचा काय होतो तर दंड होतो. आणि जेल कितीची, 10 वर्ष तर 20 वर्षाची जेल होते. ओके, दिस इज पनिशमेंट इज रिलेटेड टू वर्ड कॅनाबिस प्लांट. आणि कॅनाबिस प्लांट त्याच्यासाठी आहे, पहिली आहे ती गांजासाठी आहे, रिलेटेड टू गांजा. आणि सेकंड आहे ती अदर दॅन गांजा. देन नेक्स्ट इज दी पनिशमेंट फॉर कॉन्ट्राव्हेन्शन इन रिलेशन टू मॅन्युफॅक्चर्ड ड्रग्ज अँड प्रिपरेशन. ओके, सो जे मॅन्युफॅक्चर्ड ड्रग्ज आहेत आणि प्रिपरेशन्स जे काही आहेत, सो त्याच्यासाठी काय आहे पनिशमेंट. आता बघूया, स्मॉल क्वांटिटीमध्ये जर कोणी त्याचं काय करत असेल, सेल परचेस जर करत असेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट, देन 6 months ऑफ दी एम्प्रिसोनमेंट, रिगरस एम्प्रिसोनमेंट अप टू दी 6 months. अँड ही हॅव टू पे दी फाईन अप टू ₹10,000 रुपीज, 10,000 रुपीज फाईन ऑर बोथ. इन मीन्स इन सम केसेस इट कॅन बी बोथ. ओके, स्मॉल क्वांटिटीमध्ये. Then in medium quantity its fine is 1 lakh rupees. Okay, if any person is doing the selling purchase in the medium quantity, then he have to pay the fine of ₹1 lakh and 10 years of the imprisonment, rigorous imprisonment. Then commercial quantity, if any person is
doing they sell, purchase, import, export, okay, on commercial quantity, then 10 to 20 years fine he have to pay the rigorous imprisonment, it is up to the 10 to 20 years. तुरुंगवास कितीचा होऊ शकतो? 10 ते 20 वर्षाचा सक्तीचा तुरुंगवास होऊ शकतो. आणि फाईन कितीचा? 1 लाख रुपीज टू 2 लाख रुपीज. फाईन कितीचा होऊ शकतो त्या पर्सनला? 1 लाख रुपीज टू 2 लाख रुपीजचा फाईन होऊ शकतो. आणि जो काही हे आहे तो किती? 10 इयर्स टू 20 इयर्सचा होऊ शकते तुरुंगवास जो काही आहे तो. हे मॅन्युफॅक्चर्ड ड्रग आणि प्रिपरेशन्सच्या बाबतीत झालं. सो दिस इज इन दी चार्ट फॉर्म आहेत. सो ड्रॉ दिस चार्ट फॉर्म, राईट डाऊन दिस चार्ट फॉर्म इन युअर नोटबुक, so you can easily remember this. Then after that we will see the punishment for contravention in relation to the psychotropic substances. So psychotropic substances means what? नशा प्रोड्यूस करतात ते ड्रग. they alter the changes in the mode, they alter the behavior of the brain, they directly affect on the brain. So psychotropic substances, these are alprazolam, amphetamine, amobarbital, then midazolam, mazhendol, ketamine, pentobarbital. So all these are the psychotropic substances. हे सगळे psychotropic substances आहेत. सो काय पनिशमेंट आहे सायकोट्रॉपिक सबस्टन्सेससाठी? स्मॉल क्वांटिटीमध्ये जर त्यांचं सेल करत असेल, प्रोडक्शन करत असेल, मॅन्युफॅक्चरिंग करत असेल, देन 6 मंथ्सची काय आहे? जेल आहे, इम्प्रिसोनमेंट, आणि 10,000 रुपीज फाईन आहे, ऑर बोथ. देन फॉर दी मीडियम क्वांटिटीमध्ये जर कोणी करत असेल, then 10 years of the imprisonment, that is 10 years of the jail and 1 lakh rupees fine. It is up to the 1 lakh. Then if any person is doing it in a commercial quantity, that is sale, production, manufacturing, import, export, then that is jail is rigorous imprisonment up to 10 years to 20 years. Okay, rigorous imprisonment, that is jail up to the 10 years to 20 years, and fine is rupees 1 lakh rupees to 2 lakh rupees. फाईन किती असतो त्याच्यासाठी? 1 लाख रुपये ते 2 लाख रुपयापर्यंत त्याच्यासाठी फाईन असतो. ही पनिशमेंट कशासाठी आहे? इट इज रिलेटेड टू दी सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, फॉर कॉन्ट्राव्हेन्शन इन रिलेशन टू वॉट? सायकोट्रॉपिक सबस्टन्सेससाठी पनिशमेंट आहे ही. ओके, ही झाली सायकोट्रॉपिक सबस्टन्सची पनिशमेंट. देन आफ्टर दॅट नेक्स्ट इज दी पनिशमेंट फॉर दी इलिगल इम्पोर्ट इन टू इंडिया. देन एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया मीन्स इंडियामध्ये काय होत असेल? इम्पोर्ट होत असेल दुसऱ्या देशातून बेकायदेशीररित्या जर हे म्हणजे सगळे जे नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस जर येत असतील, और त्याचं काय होत असेल? इंडियामधून एक्सपोर्ट होत असेल, और एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया, और ट्रान्सशिपमेंट ऑफ दी नार्कोटिक ड्रग किंवा ट्रान्सपोर्ट होत असेल ह्याचं, ओके, ह्याच्या सबस्टन्सचं. देन काय आहे पनिशमेंट बघा? स्मॉल क्वांटिटीमध्ये जर काय होत असेल, त्याचं ट्रान्सपोर्ट होत असेल, ओके, किंवा एक्सपोर्ट होत असेल ह्याचं. इम्पोर्ट ही स्पेसिफिक आहे, ही ह्याच्यासाठी आहे, ट्रान्सपोर्टसाठी आहे. ट्रान्सशिपमेंट दॅट इज एक्सपोर्ट आणि इम्पोर्टसाठी आहे. सो स्मॉल क्वांटिटीमध्ये देन 6 months ऑफ दी जेल, imprisonment up to the 6 months, and fine is up to 10,000 rupees. 10,000 rupees काय असतो? फाईन असतो. ओके, सेम ह्याच्यासाठीच आहे. सायकोट्रॉपिक सबस्टन्सची जी पनिशमेंट आहेत ना, तेच सेम इथे जर तुम्ही बघितलं आता चार्टमध्ये तर सेम आहेत. ओके, सेम पनिशमेंट इज देअर. मीडियमसाठी पण सेम आहे, कमर्शियल ह्याच्यासाठी पण काय आहे? सेम पनिशमेंट आहे. ज्या ह्याला आहे ना सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसला जशी पनिशमेंट आहे ती सेम पनिशमेंट आहे इथे, बट इट इज रिलेटेड टू दी इम्पोर्ट, एक्सपोर्ट अँड ट्रान्सशिपमेंट. ओके, सो नेक्स्ट आफ्टर दॅट वी विल सी नेक्स्ट इज दी punishment for the external dealings in narcotic drugs and psychotropic substance in contravention of the
सेक्शन ऑफ प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट म्हणजे काय, जर कोणी काय करत असेल नार्कोटिक सबस्टन्सेस सोबतच हे जे काही आहेत NDPS सबस्टन्सेस, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहेत, की आता ह्याच्यामध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये काय केलेले आहेत, प्रोव्हिजन सांगितलेले आहेत, कायद्यामध्ये काय सांगितलेले आहेत म्हणजे तरतुदी सांगितलेल्या आहेत ह्याच्यामध्ये प्रत्येक कायद्यामध्ये. सो ते सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे कोण करत असेल त्याचं काय उल्लंघन जर कोणी करत असेल, ओके. सो फॉर दी एक्सटर्नल डिलिंग्स जर कोणी काय करत असेल कायद्यामध्ये सांगितलेलं जे काही आहे त्याच्या बाबतीत जर कोणी उल्लंघन करत असेल त्या कायद्याचं, तर काय आहे पनिशमेंट. स्मॉल क्वांटिटीमध्ये जर कोणी करत असेल 6 मंथची जेल आहे, फाईन आहे तो 10,000 आहे. देन मीडियममध्ये सेम तसंच आहे आधीच्याप्रमाणे 10 इयर्सची जेल, फाईन 1 लाख आहे. कमर्शियलमध्ये पण 10 to 20 इयर्सची जेल, फाईन आहे तो 1 or 2 lakhs. ह्या कॉमन पनिशमेंट आहेत सगळ्यासाठी, ओके. मीन्स ह्याच्यामध्ये पण बघा सेम आहे, इलिगल ह्याच्यासाठी इम्पोर्टसाठी त्या सेम पनिशमेंट आहेत. ह्या काय होतात तर इथे लागू होतात एक्सटर्नल डिलिंग्समध्ये पण. देन आफ्टर दॅट नेक्स्ट इज दी इफ समवन पर्सन suppose I gave my premises, that is I gave suppose my house or my storeroom, anything for that is storing of this, म्हणजे काय ओपियम पॉपी आहे किंवा पॉपी स्ट्रॉ आहे, कोकेन जे काही आहे ते स्टोअर करायला समजा मी काय दिलं, माझी रूम दिली, माझं घर दिलं, तरीसुद्धा काय होऊ शकते, जो देणारा आहे त्याला पनिशमेंट होते, ओके. सपोज जर कोणी मला येऊन सांगितलं की मी तुमच्याकडे हे स्टोअर करायला देतो आणि मी भाडं देतो तुम्हाला, भरपूर भाडं देतो वगैरे एव्हरीथिंग अँड लाईक दॅट, बट मी जर ते दिलं आहे, माझा हाऊस दिलं आहे ते स्टोअर करायला, तर मग मला शिक्षा होते. काय शिक्षा होते बघा, जर मी माझे प्रिमायसेस अलाउ केलेले आहेत हां, ओके. सो ह्याच्यासाठी स्टोरिंगसाठी वगैरे काही करण्यासाठी, देन इट इज जेल आहे ती 10 वर्षाची होते आणि फाईन जो काही आहे हा 1 लाख रुपीजचा होतो, ओके. जेल सक्तीचा जो तुरुंगवास आहे रेगरस इम्प्रिसोनमेंट इज ऑफ दी 10 years अँड फाईन ऑफ दी रुपीज 10 लाख रुपीज. फाईन किती होतो, 10 लाख रुपीजचा फाईन होतो त्याच्यासाठी, ओके. सो ही काय झाली पनिशमेंट जर प्रेमायसेस दिल्या ह्याच्यासाठी तर, ओके. पनिशमेंट फॉर गिविंग दी प्रेमायसेस for the offense. Then punishment for certain acts by licensee or his servant. जो कोणी लायसन्सी आहे मीन्स ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटने काय दिलेलं आहे, लायसन दिलेलं आहे, किंवा त्याचे सर्वंट आहे, त्याच्याकडे काम करणारी जी काही माणसं आहेत. सो सपोज जर काय केलं त्यांच्याकडून जर काय झालं, ओमिटिंग टू मेंटेन अकाउंट, ओमिट करणं म्हणजे काय, त्यांच्याकडून एखादं अकाउंट गहाळ झालं किंवा त्यांनी तो रेकॉर्ड आहे तो मेंटेन ठेवला नाही, मीन्स कधी आपण त्याचं फार्मिंग आहे हे कधी केलं आहे, हार्वेस्टिंग कधी केलं आहे, त्याचं वेईंग कधी केलं आहे, देन सेंट्रल गव्हर्नमेंटला आपण कधी ते दिलेलं आहे, हा सगळा जर त्यांनी रेकॉर्ड ठेवला नाही तर त्याच्यानंतर फेल्युअर टू प्रोड्यूस लायसन, त्याला जर कोणी लायसन दिलेलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटने समजा लायसन दिलेलं आहे, बट जेव्हा आता नार्कोटिक कमिशनर जेव्हा चेकिंगसाठी आले, आता मेडिकलमध्ये कसे ड्रग इन्स्पेक्टर येतात सगळ्या मेडिकलमध्ये चेक करायला, तसं समजा जर नार्कोटिक कमिशनर जर कोणी आले चेकिंगसाठी आणि त्याच्याकडे ते काय नसेल, लायसन नसेल शो करायला, तर त्याच्यानंतर कीपिंग आणि फॉल्स अकाउंट म्हणजे चुकीचं अकाउंट त्याने दाखवलं कोणतं तरी, समजा सेंट्रल गव्हर्नमेंटला सेल त्याने दाखवला, पेपरवरती दाखवताना दाखवला की 5 kgचा सेल केलेला आहे, बट ॲक्च्युअलमध्ये जर त्याने 3 kgचा सेल केलेला असेल, ओके. मीन्स चुकीचं अकाउंट त्याने बनवलेलं असेल. देन नोईंगली ब्रीच द ॲक्ट म्हणजे काय, जाणीवपूर्वक कायद्यामधल्या तरतुदी आहेत त्या ब्रेक करणं, मीन्स कायद्याचं उल्लंघन करणं, कायदा तो मोडणं, ब्रीच म्हणजे कायदा मोडणं, तर त्याच्यासाठी काय आहे 3 years ऑफ दी इम्प्रिसोनमेंट, 3 वर्षाचा काय असतो तर तुरुंगवास असतो, और फाईन असतो किंवा दोन्हीसुद्धा असतं त्याच्यासाठी.
ओके. जर कोणी लायसन्सी असेल म्हणजे ज्याच्याकडे लायसन आहे त्याने जर काय केलं, कायद्याचं जर हे अशा प्रकारे काय त्याने जर केलं सांगितलेलं आहे की अकाउंट प्रॉपरली मेंटेन नाही केलं, फॉल्स अकाउंट शो केलं, किंवा लायसन इफ ही शो टू फेल दी लायसन, और इफ ही म्हणजे जाणीवपूर्वक जो कोणी कायदा मोडत असेल तर मग ही त्याला शिक्षा होऊ शकते. देन नेक्स्ट इज punishment for illegal possession in small quantity for personal use. So this is means right now situation as also. जरी आपण आता सुद्धा बातम्यांमध्ये ऐकतो की गांजाचा कुठेतरी अवैध साठा आढळला, किंवा कोकेनचा अवैध साठा आढळला, चरसचा अवैध साठा आढळला. सो एवढे जरी सरकारने नियम बनवलेले आहेत, कायदे बनवलेले आहेत, तरीसुद्धा काही लोक आहेत ती काय करतात, ह्याचा वापर करतातच नशा प्रोड्यूस करण्यासाठी. कोणता तरी दुसरा मार्ग काढून स्मगलिंग वगैरे करून ते काय करतात, त्याचा सेल, ट्रान्सपोर्ट म्हणा, इम्पोर्ट म्हणा करतातच. सो फॉर पनिशमेंट फॉर दी इलिगल पोझेशन, ओके, म्हणजे बेकायदेशीररित्या जर कोणी त्याचा पर्सनल यूजसाठी जर काय करत असेल, वापर करत असेल तर. सो त्याच्यामध्ये कोकेन, मॉर्फिन, हिरोईन त्याचा जर कोणी यूज करत असेल तर त्याला ही हॅव टू suffer from the 1 year of the imprisonment and fine or both. And other than above means other than cocaine, morphine and heroin, if anything is doing the sale like that, okay, using for personal use, other than this, then 6 months of the fine, 6 months of the imprisonment or fine or both. 6 मंथचा काय होऊ शकतो, एम्प्रिसोनमेंट होऊ शकते, फाईन होऊ शकतो, किंवा दोन्ही सुद्धा होऊ शकतं. ओके. फॉर दी इलिगल पोझेशन इन स्मॉल क्वांटिटी इफ एनीवन इज यूजिंग फॉर हिज पर्सनल यूजसाठी आहे हे. देन नेक्स्ट इज दी पनिशमेंट फॉर फायनान्सिंग. आता फायनान्सिंग म्हणजे काय, इलिसिट ट्रॅफिक अँड हार्बरिंग ऑफेंडर्स, म्हणजे जो कोणी गुन्हा करत असेल, ओके, आता कोणी इलिगली त्याचा सेल करत असेल, त्यात परचेस करत असेल, समजा त्याच्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही जर त्याला तुमच्याकडचे पैसे दिले, तुमच्याकडचे 50,000 त्या व्यक्तीला जर तुम्ही दिले, जो काय करत आहे, ओपीएम ज्याने विकायला आणलेला आहे, किंवा जो विकणार आहे, किंवा जो त्याची ट्रान्सपोर्ट करणार आहे असा व्यक्ती, ओके, जर त्याला तुम्ही फायनान्स केलात, तुम्ही त्याला पैसे दिलेत, तुम्ही सपोज आता समजा एखादी बँक जरी असेल, किंवा पतपेढीज असतात, संस्था अशा असतात, त्यांनी जर काय केलं, त्याला जर पैसे दिले त्या व्यक्तीला की जो कोणी ह्या ओपीएमचा सेल वगैरे करणार आहे ते, तर मग त्यांना काय होते, तुरुंगवास होतो. रिगरस इम्प्रिसोनमेंट फॉर अ टर्म विच शाल नॉट बी लेस दॅन 10 years. ओके, जी 10 वर्षापेक्षा कमी नसते तुरुंगवास, आणि जो 20 वर्षापर्यंत सुद्धा वाढू शकतो तुरुंगवास. आणि फाईन जो काही आहे तो 1 लाखपेक्षा कधीच कमी नसतो. इट्स मोर दॅन 1 lakh अँड इट मे बी एक्सपांड अप टू दी 2 lakh rupees. 2 लाख रुपयापर्यंत सुद्धा काय होऊ शकतो, त्याला फाईन जो काही आहे, दंड आहे, तो भरावा लागू शकतो. ओके. सो दिस इज पनिशमेंट फॉर फायनान्सिंग दिस इलिसिट ट्रॅफिक. इलिसिट ट्रॅफिक म्हणजे काय, आपण बघितलं, स्मगलिंग जे कोणी करतात इलिगली, ज्यांच्याकडे लायसन नाही आहे ते लोक सेल करत असतात. ओके, असे जे कोणी लोक आहेत जे फायनान्स करतात त्यांना मग काय होते, तुरुंगवास होतो 10 वर्षापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त, आणि फाईन जो काही आहे हा 1 lakh rupees और बोलते याच्यापेक्षा जास्तसुद्धा फाईन आहे तो त्यांना पे करावा लागतो. दिस इज दी पनिशमेंट फॉर दी फायनान्सिंग इलिसिट ट्रॅफिक अँड हार्बरिंग ऑफेंडर्स. ओके, त्याच्यासाठी आहे हे. सो दिस इज okay, these are the offenses and penalties under the act. So here our chapter narcotic drugs and psychotropic substances is finished. So all these 14 offenses we are seen that are very important. Minor questions can be asked on this. Okay, so write down all these in your notebook. Okay,
And what we had seen today, that is the powers which are made by the state government on the possession, cultivation of the opium poppy, then coca opium plant, then cannabis plant excluding charas, that we had seen. Then in that we had in this chapter that objectives of the act, then all the definitions which are under these chapters are all definitions: addict, cannabis, all definitions are prepared opium, medicinal opium. So all these definitions under the chapter are very important. Objectives of the act are very important. Then officers and which comes under that section, that is important. Then in that powers which are made by the state government, central government, and offenses and penalties are very very important from this chapter. Okay, so here our NDPS Act 1985 is finished over here. So if you have any difficulty, then you can ask me anytime. You can ask in the comment section also. Thank you. Happy learning. Stay safe.